गाईज, आज मी एक असं नाटक बघून आलो आहे ना की माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की काय तो ॲक्टर, काय त्यांनी ती ॲक्टिंग केली आहे, काय ते गाणे वापरलेत, काय ती स्टोरी लिहिली आहे, काय तो क्लायमॅक्स आहे, काय ते नाटक आहे. आज बॅकग्राऊंड बघून तुम्हाला समजलंच असेल मी कुठल्या नाटकाबद्दल बोलतो आहे. तर ताराराम प्रस्तुत ॲनिमल. दिग्दर्शक, लेखक महेश मांजरेकर, निर्माते सिद्धार्थ जाधव, कलाकार सिद्धार्थ जाधव. आणि मी तुम्हाला सांगतो, हे नाटक बघितल्यानंतर तुम्ही सिद्धार्थ जाधव यांचे फॅन होतील, डाय हार्ड फॅन होतील. मी तुम्हाला सांगतो, कारण सिद्धार्थ जाधव ही इज द वन मॅन शो. त्यांनी हे पूर्ण नाटक त्यांच्या खांद्यावर घेऊन 2 तास लोकांचं एवढं मनोरंजन केलं की दिस इज अ फुल पैसा वसूल नाटक. तुम्हाला कुठेही बोर होणार नाही आहे. 2 तास तुमचं पूर्ण मनोरंजन होणार आहे. बाकीचे कलाकार म्हणजेच पंकज पंचारिया, आदित्य पंढरे यांनी पण उत्तम काम केलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो, पंकज सर जेव्हा त्या रंगभूमीवर स्टेजवरती आले आहेत, त्यांनी विदाऊट डायलॉग, ओन्ली विथ एक्सप्रेशन्स लोकांना हसवलेलं आहे. आणि हॅट्स ऑफ टू यू सर फॉर दॅट. आम्हाला तुमचं काम खरंच खूप आवडलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या जनरेशनलासुद्धा हे नाटक आवडणार, जुन्या जनरेशनला पण हे नाटक आवडणार आणि पुढच्या जनरेशनला पण हे नाटक आवडणार. ह्याचं कारण आहे, ह्या नाटकाचा जो टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. मी तुम्हाला एक बेस आयडिया देतो की एक कॅरेक्टर आहे, तो मुंबईमध्ये ॲक्टर बनण्यासाठी जातो आणि त्याचा प्रवास दाखवलेला आहे आपल्याला त्या नाटकामध्ये. पण त्या नाटकाचा जो शेवट आहे त्यामध्ये एक ट्विस्ट आहे आणि ते ट्विस्ट अनएक्सपेक्टेड ट्विस्ट आहे ते. म्हणूनच सांगतो, हे नाटक आपल्या घरच्यांसोबत बघायला जावा. आपल्या घरचे नसतील तर शेजारच्यांसोबत बघायला जावा, शेजारचे नसतील तर वरच्यांसोबत जावा, वरचे नसतील तर खालच्यांसोबत बघायला जावा, खालचे नसतील तर आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन जावा, आणि गर्लफ्रेंडसुद्धा येत नसेल तर आपल्या गल्लीतल्या लोकांना घेऊन जावं. पण हे नाटक बघा, जाऊन बघा. 100 प्रयोग होऊन द्या या नाटकाचे, बिकॉज दिस नाटक डिझर्व्स मोर दॅन वॉट इट इज राईट नाव. आणि सिद्धार्थ सर, तुम्ही बेस्ट आहात. यू आर द ओनली एनर्जी स्टार ऑफ मराठी फिल्म इंडस्ट्री.